आज आपल्याला मखाण्याचा आपल्याला चिवडा करायचा आहे। त्यासाठी आपण हा मखाना आयताच रेडीमेड आणलेला मखाना आपण भाजून घेणार आहोत। हा एक पुडा आपण पूर्ण घेतलेलो आहोत। आता याला चांगलं भाजून घ्यायचं। एकदम छान, खूप चिवडा छान होतो हा। आपण गॅस चालू करून आता मंद गॅसवर छान भाजणार आहोत। हे मखाने आपण चांगले असे लाल खरपूस भाजून घेतलेले आहेत। आपल्याला 20-25 मिनिटं लागले ह्याला भाजायला आणि तुम्ही बघू शकता किती खरपूस भाजलेले आहेत आपले। हे असे छान खरपूस भाजायचे। खूप कुरकुरीत होतात हे। याला टाकू आता आपण शेंगदाणे। याला टाकू आपण हे पेरी पेरी मसाला। हा पेरी पेरी मसाला। हा टाकू थोडासा चाट मसाला। तुम्ही तिखट पण टाकू शकता। मी लहान मुलांना खायचं म्हणून तिखट टाकलं नाही। आणि याला आपण चाट मसाला पण टाकला आहे एवढा चमचाभर। आणि थोडंसं मीठ टाकू, थोडंसं मीठ। आपण सगळं मंद गॅसवरच भाजलेलं आहे छान। खरपूस भाजलेले। आता आपण याला टाकू तूप। हे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आपण एवढं। हे साजूक तूप टाकू, छान मिक्स करून घेऊ। थोडं शिल्लक ठेवलेलं आहे आपण तूप। हे आपण राहिलेलं अजून तूप हे टाकू थोडंसं आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे सगळं मिसळून आपण एक 5 ते 7 मिनिट पुन्हा हलवून घेतलं। हा आपला पेरी पेरी मसाला घालून आपल्याला मखाण्याचा चिवडा तयार झाला। खूप छान होतो थोड्या भुकेसाठी 4 वाजता वगैरे खायला, किंवा थोडी भूक लागली असेल तर थोडासा खाल्ला की एकदम छान आपल्याला पोटभरीचं होऊन जातं। तर असा झटपट तुम्ही मखाण्याचा चिवडा नक्की करून खा आणि पौष्टिक पण असतो, खूप ही हेल्दी आहे। सबस्क्राईब करा, लाईक करा।